आणि न राहून आपण आलोय हे कृष्णाला कळावं म्हणून दुर्योधन मोठ्याने जरा आवाज दिला, खाकरला. कृष्णाने चमकून मागे बघितलं. हो हो तुम्ही पण आलात का? या या म्हणाले. स्वागतम सुस्वागतम. काय योग आहे म्हणाले दुर्योधना. आज एकाच दोन पक्षाचे दोन वीर एकाच दिवशी एकाच वेळी मला भेटायला आलेत म्हणाले. काय दुर्मिळ योगा योग आहे. दुर्योधन म्हणाले, ए कृष्णा तुझा तो लाडका कितीतरी मागणं आलाय, मी आधी आलो. बरं आलात ना, काय काम काढलं बोला, कशासाठी आलात? दोघांनी सांगितलं, भगवंता कृष्णा कुरुक्षेत्रावरचं कौरव पांडवांच्या मधलं युद्ध निश्चित झालंय, धर्मयुद्ध. त्या युद्धाकरता आम्ही तुझी मदत मागायला आलोय. आणि युद्धाच्या नियमानुसार दुर्योधन सांगत होता, कृष्णा युद्धाचा नियम असा आहे की युद्धासाठी जो आधी मदत मागायला येईल त्याला आधी मदत द्यायची. मी आलोय आधी. भगवंत म्हणाले, मला माहिती होतं तुम्ही येणार आणि दोघंही माझ्या नात्यातले आहात, त्यामुळे तुम्हाला मला मदत करावी लागणार. अर्जुनाचं भगवंताशी नातं आहे, आत्ते भावाचं. आणि अर्जुनाचा दुर्योधन भाऊ म्हणजे भगवंताशी त्याचंही नातं. म्हणाले, अर्जुन जसा माझ्या नात्यातला आहे, दुर्योधना तसा तूही माझ्या नात्यातला आहे. पण अर्जुन नात्यातला आहे, तू नात्यातला आहेस. अर्जुन ज्यातला आहे त्यातला तू नाही. पण मी ठीक आहे, मदत करतो दोघांना. पण माझ्या मदतीचे मी दोन भाग केले. बोला आता निवड करा, कोणाला काय हवंय ते. दोन भाग माझ्या मदतीचे केले. एका बाजूला मी एकटा उभा असेल, दुसऱ्या बाजूला माझं सगळं सैन्य असेल. आणि मी कसा न धरी शस्त्र करी गोष्टी सांगेन युक्तीच्या आचार. मी हातात शस्त्र धरणार नाही. काय सांगितलं भगवंतांनी, ना कधी धरी शस्त्रास, ना कधी धरी शस्त्रास, ना कधी धरी